उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात मुरादाबाद हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एका भीषण रोड अपघातात 4 MBBS डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला। हे सर्व डॉक्टर मेरठ येथील एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते। ते आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीने मुरादाबादकडे जात होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4:30-5 वाजता ही कार वेगात असताना चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले। ती रस्त्याच्या डिवायडरला जाऊन धडकली। धडकेमुळे कारच्या समोरच्या बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला। अपघात इतका भीषण होता की गाडीतून बाहेर पडण्याची 4ही डॉक्टरांना संधीच मिळाली नाही। त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातात मूळचा बिजनोरचा असलेला डॉक्टर तालिब, मेरठ येथील डॉक्टर आलोक, बागपत येथील डॉक्टर नवजीत आणि अमरोहा येथील डॉक्टर अर्श या 4ही डॉक्टरांचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। 4ही मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी केस दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। प्राथमिक अंदाजानुसार अतिवेग आणि झोपेमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। याच महामार्गावर दुसरा अपघात देखील झाला आहे। हा अपघात ट्रक आणि बाईक यांच्यामध्ये झाला आहे। या अपघातात बाईकवर असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे। हा मृत युवक लखीमपूर खिरी येथील गावाचा निवासी होता। बुधवारी रात्री घरी परतत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे। पोलीस या प्रकरणाची देखील चौकशी करत आहेत।